जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. समा अरे यार आनंद, वाट बघून कंटाळलो यार मी. बरं झालं तू फोन करून कळवलंस मला की राधा ऑफिसला आहे म्हणून. समा मला असं वाटतं की त्यांना बहुतेक तुला भेटायचंच नव्हतं. का पण? मला नाही माहिती यार. म्हणजे मी जरी तुला फोनवर सांगितलं की मी त्यांना विचारलं की त्या तुला भेटणार आहेत की मी ते खूप सहज विचारत होतो. मी त्यांना डिरेक्टली कसं विचारू की तू त्यांना मेसेज केला आहेस हे मला माहिती आहे, ते तुला भेटायला येणार आहेत की नाही. हे बघ वहिनी का असं वागतं तर मला माहीत नाही आहे. आत्ता पण मी इथे तुला भेटायला आलो हे मी त्यांना सांगितलं नाही आहे. मग काय सांगून आलेस तू? अरे मी असं सांगितलं की मला बाहेर काहीतरी काम आहे, मी जरा बाहेर जाऊन येतो परत ऑफिसला. मला ना काही कळतच नाही आता. मी सरळ जाऊन भेटतो आता ऑफिसला आणि नाही म्हणाली ना तर सरळ घरी जातो तिच्या. अरे हे समय वेळ आहेस का? अरे मग काय करू यार? थांब, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. तू परत घरी गेलास तर प्रॉब्लेम्स वाढणार नाही आहेत का? हळू रिलॅक्स. हे ऐक ना, त्याच्याऐवजी आपण असं केलं की तू तिथे ऑफिसच्या चौथीभोवती कुठेतरी आलास आणि तिथेच थांब ना. म्हणजे वहिनींची कामं संपली किंवा त्यांची ऑफिसची वेळ संपली की मग जाऊन भेट त्यांना सरळ बाहेरच. आणि जे काही तुझ्या मनात आहे ते त्यांच्याशी बोल. आनंद, मला एक भीती वाटते की कोणी भडकवलं नाही ना तिला माझ्याबद्दल. म्हणजे तिला मनातून भडकवलं नाही आहे ना कोणी, किंवा माझ्या मनात तिच्याविषयी प्रेम आहे हे तिला कळलं नाही आहे ना कुठून. अरे कसली भीती. आणि हे जरी त्यांना कळलं तर प्रॉब्लेम काय? आपल्याला तेच हवंय ना. नाही तेच हवं असलं तरी ते चुकीच्या पद्धतीने नकोय ना कळायला. म्हणजे आनंद, हे बघ मला ना बाकी कशाचं काहीही वाटत नाही. फक्त माझ्या मनात तिच्याविषयी प्रेम आहे हे जर तिला चुकीच्या पद्धतीने कळलं ना आनंद, किंवा तिला बाहेरून कुठून कळलं ना तर खूप चुकीचं होईल यार सगळं. नाही नाही एक सेकंड. बाहेरून म्हणजे कोण? म्हणजे मी जेनी की काय तिथले जे त्यांच्या अवतीभोवती राहतात? नाही आनंद, हे बघ यार प्लीज गैरसमज करून मी कोणावर संशय नाही घेते यार. अरे नाही म्हणजे मी असं सांगत नाही की तू संशय घेतोयस, पण कसं आहे ना, ही सगळी चांगली माणसं आहेत. त्यांना राधिका वहिनींचं काहीतरी चांगलं व्हावं असंच अपेक्षित आहे. ठीक आहे, त्यातलं कोणी असे करणार नाही. सो तू रिलॅक्स हो. आणि हे बघ, मी तुला खरं सांगतो, मला वाटतं म्हणून तुला सांगतो, राधिका वहिनींना सुद्धा तुझ्यासाठी काहीतरी मनात आहे. नाही रे, तसं असतं तर मग बोलत का नाही ती? अरे नसेल बोलत, असेल काहीतरी गैरसमज, ते तू सोड ना. असला काही विचार करू नकोस. तू फक्त शांत हो, रिलॅक्स हो. मी तुला काय सांगितलं, ऑफिसच्या अवतीभोवती राहा, त्यांना भेट आरामात आणि मग सगळं बोलून टाक. रिलॅक्स. आनंद, आत्ता जे घडतंय ना त्याने ना मला सगळं हातातून निसटून चाललंय असं वाटायला लागलं आता. मला ना भीती वाटते आनंद की हे बघ मी बाकी काहीही सहन करेन ना, काहीही सहन करेन, फक्त आमची मैत्री जर संपली ना आनंद तर मी स्वतःला कधीही नाही माफ करू शकणार.